पहिली पिढी कमी पडली. कारण प्रत्येक हजारो वर्षापासून ह्या पिढीने त्या पिढीला, त्या पिढीने त्या पिढीला दिलं, त्याचं महत्व समजवलं. ही मागची पिढीनं पुढच्या पिढीला नाही त्याचं महत्व समजवू शकले, त्यामुळे ते माग पडले होते. आता नवीन पिढी आकर्षित आहे तिकडे. तसं जर म्हणायला गेलं ना, आध्यात्मिक पण भरपूर आहेत. हा आता आपले जे रेग्युलर आहेत बघा, हा आता एक मुलाखत झाली आपल्याकडे, डॉक्टर साहेब आहेत, डॉक्टर संतोष कदम तोंडल म्हणून. हा खिल्लार गायवर संशोधन करून एवढे औषधं वगैरे बनवल्यात. हा. मला त्यांनी स्वतः परवा दिवशी एक 5-6 औषधं खिल्लारच्या शेणाची आणि गोमूत्राची दिल्यात. हा. ते मग ते वापरून बघा, तुम्हाला इफेक्ट जाणवल. हो, त्यात आहे ना, तुम्हाला मी सांगतो, माणसांचे आहे ना जास्त नाही अन्न नलिकेचे आजार असतात, श्वास नलिकेचे आजार असतात. तुम्हाला सांगतो, अन्न नलिकेचे जेवढे आजार असतील, सकाळी आमुषा पोटी गायचं गोमूत्र जर पिलं तर ऐक नाही, अन्न नलिकेचे सगळे आजार नष्टच होणार. आणि आजार नष्ट करण्याची ताकद गायमध्ये, तुमच्या हॉस्पिटलमध्ये नाही, गायमध्ये. तुम्हाला सांगतो, श्वास नलिकेचे जेवढे आजार असतील त्यात ऐक नाही, देशी गायचं तूप आहे, ते नाकात सोडलं ना. हो, त्यांच्याकडे पण नस्य म्हणून त्यांनी एक बनवलं होतं. हा, ते तुपाच आहे एक प्रकार. आणि डोक्याचा जर आजार असेल कुठलाही, म्हणजे मेंदवाचा, डोक्याचा काही विषय असेल का नाही, संध्याकाळी झोपताना जर नाकात औषध म्हणजे ते तूप सोडलं देशी गायचं, तर ह्या पृथ्वी तलावला अशी एकमेव अशी आहे की ते माणसाच्या मेंदवात जातं, ते देशी गायचं तूप आहे. डायरेक्ट नाकात मेंदवात जात. बरोबर. आणि गायकडे आहे की नाही, लय म्हणजे महत्व आहे तिचं, आपल्याला माहितीच नाही त्याचं महत्व काय आहे ते.